नमस्कार, खूप खूप स्वागत आहे तुमचे। आज आपण बघणार आहोत भगवान विष्णू चातुर्मासात 4 महिने का झोपतात। आषाढ म्हणजे जून जुलै मासाच्या देवशनी एकादशीपासून सुरू होऊन कार्तिक म्हणजेच ऑक्टोबर नोव्हेंबर मासाच्या प्रबोधिनी एकादशीपर्यंत हा चातुर्मास असतो। आषाढीच्या 11व्या दिवशी देवशनी आषाढी एकादशी येते आणि असे मानले जाते की या चातुर्मासात देव विष्णू हे निद्रावस्थेत जातात। एका कथेनुसार ह्या चातुर्मासाचा संबंध देव विष्णूच्या वामन अवताराशी आहे। असुरराज बळीने विश्वजित यज्ञ करून देवराज इंद्र यांना पराजित केले आणि तिन्ही लोक ताब्यात घेतले होते। ऋषी कश्यप आणि त्यांची अर्धांगिनी अदिती हे आपले पुत्र देवराज इंद्र यांना मदत मिळावी यासाठी श्री विष्णूंकडे गेले आणि फलस्वरूप श्री विष्णूंनी अदिती देवींना आश्वासन दिले की ते त्यांचे पुत्र होऊन जन्म घेणार आणि असुरराज बळीला पराजित करणार। आणि असा झाला श्री विष्णू यांचा 5वा अवतार म्हणजेच वामन अवतार। असुरराज बळी दानपुण्य करण्यात खूप विश्वास ठेवत असे आणि ब्राह्मणाचा आदर करत असे। एकदा असुरराज बळी यज्ञ करत असताना श्री विष्णू वामन अवतारात त्या ठिकाणी पोहोचले। ब्राह्मणाला बघून बळीने त्यांना विचारले की तो त्यांची काय सेवा करू शकतो। तेव्हा श्री विष्णूंनी दानमध्ये 3 पावले भूमीची मागणी केली। मागणी स्वीकार्य करून श्री विष्णूंच्या लहान वामन शरीराचे विस्तार होऊ लागले आणि त्यांनी 3 पावले भूमीमधून एका पावलात पूर्ण धरती, दुसऱ्या पावलात स्वर्ग घेतले आणि जेव्हा कोणतीही जागा उरली नाही तेव्हा त्यांनी बळीला विचारले की आता 3रा पाऊल कुठे ठेवू। तेव्हा बळीने स्वतःचे डोकं पुढं केलं आणि म्हणाला, 3रा पाऊल माझ्या डोक्यावर ठेवा। बळीचे हे उत्तर ऐकून वामन प्रसन्न झाले आणि विष्णूंच्या स्वरूपात प्रकट होऊन बळीला वरदान दिले की तो पाताळ लोकावर राज्य करू शकतो। असं मानलं जातं की बळीने श्री विष्णूंना त्यासोबत पाताळ लोकात राहण्याचा अनुरोध केला। विष्णूंनी हे स्वीकारले, पण देवी लक्ष्मीसह सर्व देवतांना काळजी वाटली। देवी लक्ष्मीने भगवान विष्णूंना पाताळ लोकातून मुक्त करण्यासाठी युक्ती केली आणि एक गरीब स्त्री बनून राजा बळीकडे जाऊन त्याला आपला भाऊ मानून राखी बांधली आणि त्या बदल्यात भगवान विष्णूंना पाताळातून मुक्त करण्याचे वचन मागितले। भगवान विष्णूंना आपल्या भक्ताला निराश करायचे नव्हते, म्हणून त्यांनी बळीला वरदान दिले की तो आषाढ शुक्ल एकादशीपासून ते कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंत पाताळ लोकात निवास करेल। म्हणून या 4 महिन्यात भगवान विष्णू योगनिद्रांमध्ये राहतात। धन्यवाद मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा।